क्रीडांगणच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. संस्कृत धातू युज यापासून शब्द तयार झालाय, तो आहे योग किंवा योग साधना. योगा ही भारतीयांची हजारो वर्षांपूर्वीची जुनी शैली आहे. भगवद्गीतेबरोबरच महाभारताच्या शांती पर्वात सुद्धा या योग साधनेचा तपशीलवार उल्लेख आपल्याला बघायला मिळतो. यातही अजून एक नवीन संकल्पना आहे आणि ती आहे रिदमिक योगा. रिदमिक योगा म्हणजेच गाणं आणि योगा यांचा संकर किंवा मिश्रण. याच अनुषंगाने रिदमिक योगाचे एक्सपर्ट अर्थात प्रवीण बांदकर सर आज स्टुडिओमध्ये आपल्याबरोबर आहेत. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत करते. थँक्यू. प्रवीण सरांबद्दल सांगायचं झालं तर रिदमिक योगा ही जी संकल्पना आहे ती त्यांनी शोधून काढली. तसंच डोंबिवलीमध्ये सुवासिनी योगा सेंटर ह्याचे ते संस्थापक आहेत. अनेकविध शाळांमध्ये योगाच्या प्रचार प्रसारासाठी सुद्धा ते कार्य करतात. तेव्हा रिदमिक योगा काय आहे, त्यांचं कार्य काय आहे, योग साधना किती महत्त्वाची आहे, हे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. रिदमिक योगा ही संकल्पना नवीन आहे तशी बघायला गेली तर या संकल्पनेचा जन्म कसा झाला हे आपल्या सरांकडून आपण ऐकूया. रिदमिक योगा ही संकल्पना ॲक्च्युली माझं म्युझिकल बॅकग्राऊंड आहे, त्याच्यामुळे लय ताल याची मला आधीपासूनच जाण आहे. म्हणजे घरातूनच संगीताचं वातावरण होतं. आणि रिदमिक योगा ही कॉन्सेप्ट जी आहे ती आधी योगासनांच्या ज्या स्पर्धा व्हायच्या म्हणजे राज्यस्तरीय राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्याच्यामध्ये हे असायचं. परंतु 4 ठिकाणी जे स्टेजला 4 योगासनांचे प्रकार 4 प्रकार ते केले जायचे आणि त्याच्यामध्ये बॅकवर्ड बेंडिंग, फॉरवर्ड बेंडिंग, कार्टव्हील, फ्रंट व्हील हे जे जिम्नॅस्टिकचे काही प्रकार असायचे ते सगळे त्याच्यामध्ये अंतर्भूत होते. परंतु मला असं वाटलं की थोडं काहीतरी याच्यामध्ये चेंजेस व्हायला पाहिजे की हा जर प्रकार सर्वसामान्यांपर्यंत म्हणजे स्पर्धेपेक्षा सर्वसामान्य लोकांपर्यंत जर पोचला तर आपल्याला तो योगा हे आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवता येईल. म्हणून ही जी कॉन्सेप्ट आहे त्याला वेगळा एक आकार देण्याचा प्रयत्न केला. क्लासिकल म्युझिकमध्ये जसं एक प्रॉपर डिझाईन होतं, कोरिओग्राफ होतं, त्या पद्धतीने ही योगासनांचे कितीही कॉम्प्लिकेटेड आसनं जरी असली तरी त्या आसनांना एक सूत्रबद्धता आणली आणि संगीतामध्ये मी ते बांधण्याचा प्रयत्न केला. आणि ही काही दिवसांनी हा जो प्रकार होता तो इतका लोकांना आवडायला लागला की तो सर्वांनी मला ऑफर करायला लागलेत की आमच्या इकडे कार्यक्रम करा म्हणून. क्या बात आहे. अशा पद्धतीने रिदमिक योगा हा एक नवीन प्रकार खरं तर पुढे आला हे आत्ता सरांनी आपल्याला सांगितलं. अनेक शाळांमध्ये मूकबधिरांना, आदिवासी मुलांना सुद्धा योगा यावं याच्यासाठी सातत्याने ते प्रयत्न करतात. तर ह्या मुलांना हे शिकवणं फार कठीण कार्य आहे, तर ते तुम्ही कसं काय केलं? आदिवासी भागांमध्ये म्हटलं तर आम्हाला खूप दूर दूर जायला लागतं. म्हणजे अगदी खेडेपाड्यामध्ये आसनगाव, मुरबाड, कर्जतच्या अगदी गावोगावी ह्या ज्या जागा आहेत तिथे हे आदिवासी पाडे असतात आणि तिथे आम्ही जाऊन त्यांना प्रशिक्षण दिलं. त्यासोबत आम्ही अनेक समाजोपयोगी कार्यक्रमसुद्धा केले आहेत. हे मुकबधीर आणि जे कर्णबधीर आहेत त्यांना शिकवणं थोडं टफ असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे मतिमंद यांना शिकवताना आम्हाला थोडासा प्रॉब्लेम येत होता की आम्ही जेव्हा त्यांना सूचना देतो तेव्हा त्यांना लेट कळतं. त्याच्यामुळे एका विशिष्ट पद्धतीने त्यांना ट्रेनिंग द्यायला लागते. कर्णबधीर आणि जे मुकबधीर आहे त्यांनासुद्धा अंधांचे तर ग्रास्पिंग पॉवर खूप छान असते, चांगली असते आणि त्यांना एकदा समजावलं की त्यांच्या चांगलं लक्षात राहतं. तर त्यांना ट्रेनिंग एक विशिष्ट पद्धतीने आम्ही देत होतो
शिवाय आम्ही त्यांचे जे टीचर्स आहेत त्यांना आधी प्रशिक्षण करून मग त्यांना आम्ही ट्रेनिंग देत होतो. अशा पद्धतीने आमच्या ह्या मूकबधीर आणि कर्णबधीर या सर्व शाळांमध्ये आम्ही शाळा केल्यात. अनेक महाराष्ट्रामध्ये अनेक शाळांमध्ये आम्ही पोचलो. अगदी लातूर, त्यानंतर मग अनेक जिल्हे, पुणे, अमरावती, सगळ्या जिल्ह्यांमध्ये आमचं प्रशिक्षण झालेलं आहे. प्रवीणजींबरोबर बातचीत आपण अशीच सुरू ठेवणार आहोत, पण आत्ता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, लगेचच परत येतोय. पाहत रहा क्रीडांगण. खरंच या मुलांना शिकवणं हे फार कठीण काम आहे आणि याला प्रचंड संयम लागतात. संयमाने जर शिकवलं तर तीही मुलं योगा शिकतात, हे आत्ता आपल्याला अनुभवातून समजलं. अजून एक नवीन प्रकार आहे बर्फावरती योगासनं करणं. हे तर आणखीन अचाट आणि अफाट आहे. तर ह्यांचे अनेक असे खेळाडू आहेत आणि अनेक विद्यार्थी आहेत की जे उत्तम पद्धतीने बर्फावरती योगासनं करतात. तर हा नेमका काय प्रकार आहे? ॲक्च्युली रियालिटी शोज जेव्हा सुरू झालेत सर्वत्र, तेव्हा मी असंच माझ्या सर्व शिष्यमंडळींना घेऊन बसायचो, एक व्हिज्युअलायझेशन करायचो की पुढे असं काहीतरी होईल की योगासनंसुद्धा आपल्याला एका विशिष्ट पातळीवरती आपल्याला करायला संधी मिळेल. वेगवेगळे जवळजवळ 68 कार्यक्रम केले मी रियालिटी शोजमध्ये. आसन या प्रकाराचं अजून काय होणार, मग अशा वेळेस मग विविध रिव्हॉल्विंग टेबल, त्याच्यानंतर चेअर, अनेक प्रॉप्स वापरून झाले. शेवटी मग काहीतरी इनोव्हेटिव्ह पाहिजे होतं. मग हर्षद नेरे म्हणून माझा एक स्टुडंट आहे, तेव्हा आम्ही एक बर्फाची ॲक्ट केली आणि ती इतकी सर्वांना आवडली की बर्फाच्या लादीवर कसं ग्रिपच नसते, पकडायला कुठे चान्स नसतो, त्याच्यामुळे एकदम स्किटी होतं ते. म्हणजे जर तुम्ही उभे राहिलो तर आपल्याला पटकन जर पाय सटकला तर सरळ डोकं खाली लागू शकतं. अशा वेळेस आपल्याला तो त्याच्यावरती बॅलेन्सिंग योगासनं, अशी टफ एक्सरसाइज योगासनं मी ते क्रिएट केले. आणि त्याने जो कार्यक्रम केला त्याच्यानंतर अमेरिका बाहेरून आम्हाला सगळीकडे ठिकठिकाणाहून देशादेशातून कॉल्स आले, ॲप्रिशिएशन मिळालं सर्वत्र आणि ते कार्यक्रम खूप फेमस झाले. त्यानंतर मग अनेकांनी आम्हाला बर्फावरच्या लाद्यांवरचेच कार्यक्रमाची मागणी केली. मग आम्ही म्हणजे कॉन्सेप्ट आमची अशी होती की हे जी युवा वर्ग आहे तो ॲटलिस्ट असे कार्यक्रम बघून योग मार्गाकडे वळेल, त्या दृष्टीने आम्ही हे कार्यक्रम सुरू केले होते बर्फाच्या लाद्यांवरती. आणि तो एकदम ॲट्रॅक्टिव्ह कार्यक्रम असतो. आणि मग पुढे नंतर आम्ही त्याच्यावरती ग्रुप ॲक्टिव्हिटीज चालू केली, त्याच्यावरती मानवी मनोरे सुरुवात केली. त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन जितकं होईल तितकं आम्ही बॅलेन्स, शेवटी आम्हाला इनर जी ताकद होती, जे स्ट्रेंथ आहे ती आम्हाला योग सामर्थ्यचं जे बळ आहे योगाचं ते कुठपर्यंत आहे हे आम्हाला त्याच्यातून दाखवायचं होतं. प्रश्नच नाही, बर्फाच्या लादीवरती मनोरे रचून योगा करणं हे खरंच अवघड काम आहे आणि हे आपण लीलया केलं, त्याच्यामुळे अनेक तरुण युवक याच्याकडे आकर्षित होऊन योग साधनेकडे वळले, हे आपल्याला आत्ता समजलं. खरं सांगायचं तर अब्दुल कलाम यांच्या समोर सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांनी योगा सादर केलाय आणि त्यावेळेला आपल्याला खूप कौतुकाची थाप मिळाली आणि ती चांगली पोचपावती होती. तर तो तुमचा अनुभव कसा होता हे आम्हाला ऐकायला आवडेल. ॲक्च्युली आमच्या डोंबिवलीचे प्राध्यापक सुरेंद्र बाजपेयी ते सर मला म्हणाले की प्रवीण असं आहे की आपल्याला एक कार्यक्रम आहे आणि तो त्यावेळेस राष्ट्रपती येणार आहेत आणि हा ऐतिहासिक कार्यक्रम होणार आहे, हिस्टॉरिकल कार्यक्रम आहे पूर्णपणे, तेव्हा आपल्याला काय वेगळं करता येईल. तर मी म्हटलं की मी बर्फावरती योगासनं करतो आणि आपल्याला अजून काय करता येईल. तर मी सांगितलं की मानवी मनोऱ्यांचं आपल्याला जे प्रेझेंटेशन देता येईल. तर आम्ही 9 स्लॅब्स घेतले होते त्यावेळेस. 9 स्लॅब्सवरती 12 विद्यार्थी होते माझे आणि ह्याची प्रॅक्टिस आम्ही विविध बर्फाच्या ज्या फॅक्टरीज आहेत त्या फॅक्टरीज निवडल्या होत्या. त्या फॅक्टरीमध्ये जाऊन आम्ही त्याच्या प्रॅक्टिस करत होतो. आता ह्याच्यामध्ये आम्हाला काय दाखवायचं, आधी आम्ही नॉर्मली योगासनं करत होतो, बॅकवर्ड बेंडिंग, फॉरवर्ड बेंडिंग, हे सगळे आम्ही कॉम्प्लिकेशन दाखवत होतो. आता इथे आम्हाला मानवी मनोरे दाखवायचे. मग त्यावेळी आम्ही काय केलं की एक स्टेप्स करून पुढे जेव्हा आम्ही आसनांवरती आसन, याच्यावर आसन आणि त्यात बॅलन्स, हे खूप टफ असतं. म्हणजे जनरली आपण जेव्हा हँडस्टँड जर करायला गेलो बर्फावरती तर ते खूप अशक्य असतं. पहिली गोष्ट म्हणजे बर्फ हातात पकडणं
हातात पकडलं तरी पण आपल्याला नसांमध्ये कळा येतात, म्हणजे रक्त गोठलं जातं. बर्फावर जाण्याच्या आधी काही विशिष्ट प्रकार असतात, कपालभाती प्राणायाम वगैरे. पूर्ण बॉडीचं टेम्परेचर हीट आम्ही बॉडीला करतो आणि मग बर्फावरती मुलं जाऊन हे प्रॅक्टिस करतात. क्या बात आहे. 19 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव या क्षेत्रातला सरांकडे आहे आणि पुढे रिदमिक योगामध्ये काहीतरी वेगळं करण्याची त्यांची इच्छा आहे, काहीतरी ध्येय आहे, काहीतरी लक्ष आहे. तर ते नेमकं काय आहे, पुढे भविष्यात काय करावं ह्याच्यासाठी असं वाटतं आपल्याला? रिदमिक म्हणजे रिदमिक योग म्हणजे एक प्रकारचं ॲरोबिक ॲक्टिव्हिटी असते, तशीच असते. ॲरोबिक या शब्दाचा अर्थ प्राणवायू. प्राणवायूच्या सानिध्यात हृदयस्पंदन, श्वसनक्रिया आणि स्नायूंची चयापचयाची क्रिया या तिन्हींचा वेग जेव्हा बऱ्याच कालपर्यंत वाढतो त्यावेळी ती ॲरोबिक मुवमेंट होते. तशीच ही रिदमिक मुवमेंट असते आणि याच्यामध्ये आसनांचे कंप्लीट पोझिशन्स असतात. म्हणजे पूर्वी कसं असायचं की योगासनांच्या ज्यावेळी स्पर्धा व्हायच्या त्यावेळी आसनांचे पोझिशन असलेले 4 स्टेजला दाखवायचे, परंतु आता आम्ही त्याला केलं की एक डान्स फॉर्म पण आणला आहे. त्याच्यामुळे ते एंटरटेनिंग पण होतो, पाहायला पण चांगलं वाटतं आणि तो करणाऱ्याला पण कार्डिओ रेस्पिरेशन कॅपॅसिटी वाढते. त्याच्यामुळे एकंदर संपूर्ण शरीराला त्याचा फायदासुद्धा होतो. आपले बरेचसे विद्यार्थी खूप नावारूपाला आलेत आणि त्यांचे बरेचसे फॉलोअर्स आहेत. तर आपले कुठले विद्यार्थी-विद्यार्थिनी नावारूपाला आलेत आणि त्यांच्याबद्दल आम्हाला ऐकायला आता श्रुती शिंदे, प्रसाद महामुंडकर आणि गायत्री शेट्टे हे 3 विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर भारताबाहेरच गाजतायत. श्रुती, गायत्री आणि प्रसाद सर्वांना खूप आवडतात आणि त्यांचं जे मार्गदर्शन आहे ते लहानांपासून अगदी वृद्धांपर्यंत सगळ्यांना ते पटतं. म्हणजे ते आता वस्तुस्थिती चालू आहे आणि ते आपल्याला सांगतायत आणि करून घेतायत. हे होते प्रवीणजी. आता आपण भेटणार आहोत त्यांनीच घडवलेल्या वेगवेगळ्या खेळाडूंना. माझं वय 10 होतं जेव्हा मी त्यांच्याकडे ॲडमिशन घेतलं आणि तेव्हा मी जवळजवळ 7वीत होते आणि तेव्हापासून माझ्यामध्ये योग साधक तयार केला सरांनी. सुहासिनी योग केंद्रामध्ये जेव्हा मी प्रवेश मिळवला त्यानंतर ते आत्तापर्यंत मी अनेक कार्यक्रमांमध्ये किंवा टेलिव्हिजन चॅनल्सवरती भरपूर कार्यक्रम केले आणि जास्तीत जास्त योग प्रसार करण्याचा हे जो माझ्या गुरुजींचा उद्देश होता तो त्यांच्यासोबत मी पूर्ण करायचा प्रयत्न करते आणि तोच पुढील आयुष्यामध्ये सुद्धा प्रत्येक क्षण मला हा योगमयच असायला पाहिजे. बर्फावरती योगासनांची प्रात्यक्षिकं हा सरांनी निर्माण केलेली कॉन्सेप्ट आहे आणि तीच सरांच्या शिष्यांनी टेलिव्हिजन चॅनल्सवरती परफॉर्म करताना मी पाहिलं. पण जेव्हा मी स्वतः आईस योगाचं प्रशिक्षण सरांकडून घेत असताना समोर बर्फावरती योगासनं करणारी मुलं पाहिली तेव्हा ते एक प्रशिक्षण घेण्याचा अनुभव खूप वेगळा होता. कारण त्यासाठी जी इनर स्ट्रेंथ आणि चिकाटी, कणखरपणा जो आपल्यामध्ये लागतो तो पहिले जमिनीवर योगासने आपल्याला चांगली करता आल्यानंतरच आपण बर्फावरती करू शकतो. मग हे आर्टिस्टिक योगा, रिदमिक योगा, आईस योगा हे पाहिल्यानंतर लहान मुलं, तरुण मुलं यांना आवड निर्माण होते आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये हा योग संस्कार रुजतो. त्याआधी जे प्रकार करायचे असतात, कपालभाती प्राणायाम, भस्त्रिका प्राणायाम, त्यामुळे शरीरामध्ये हीट निर्माण होते. तर असे सगळंच त्याचा अभ्यास आहे आईस योगाचा आणि तो अभ्यास केल्यानंतर हा आईस योगा हा प्रकार जमायला लागला. म्हणून सर्वांनी योग करा आणि सर्वांनी निरोगी आयुष्य जगा. योगविद्येमधून मिळणारा आनंद जो आहे तो इतरांपर्यंत वाटण्याची जी वृत्ती आहे ही त्यांच्या संस्कारांमधूनच आली आणि त्यांनी अगदी चारी बाजूने आम्हाला तयार केलं. म्हणजे आसनांमधले बारकावे, आसनांमध्ये फॉरवर्ड बेंडिंग, बॅकवर्ड बेंडिंग आणि आसनांमधली स्थिरता, आसन म्हणजे नेमकं काय, या सर्व गोष्टींवरती अगदी नीट प्रशिक्षण देऊन आम्हाला त्यांनी घडवत आणलं आणि आज ही आसनं, हे प्राणायाम करून भरपूर आनंद होत आहे आणि याचाच उपयोग इतरांना व्हावा म्हणून आमचं श्रुती शिंदे नावाने जे पेज आहे त्यावरती जवळजवळ 2 लाख योग साधक आहेत आणि या सर्व योग साधकांना आम्ही प्रवीण बांदकरांनी दिलेलं आम्हाला जे प्रशिक्षण आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. नमस्कार, मी प्रसाद महामुंडकर. गेली 11 वर्ष प्रवीण बांदकर सरांकडे योगाचं ट्रेनिंग घेत आहे. आईस योगावरती मी सुद्धा परफॉर्मन्स केलेला आहे अनेक शोजमध्ये, रियालिटी शोजमध्ये आणि सगळी अब्दुल कलाम सर आलेले त्यावेळेससुद्धा आम्ही आईस योगा परफॉर्मन्स केला.
या आईस योगाचं प्रशिक्षण जे सरांनी आम्हाला दिलं, या आईस योगाची प्रॅक्टिस करण्यासाठी आम्ही फॅक्टरीमध्ये जाऊन 1-2 स्लॅब्स घेऊन त्याच्यावरती तासनतास प्रॅक्टिस करून जे आसनांमधले जे बारकावे आहेत की कुठे तुम्ही पडू शकता किंवा कोणत्या आसनामध्ये तुम्हाला इंजुरी होऊ शकते, ते आसनं आम्ही अवॉइड करून त्याच्यामध्ये बेस्ट काय निघेल ते आसनं सरांनी आमच्याकडून करून घेतली आणि कोणालाही इजा होऊ नये किंवा दुखापत होऊ नये या दृष्टीने सरांनी सर्वांची काळजी घेतली. यामुळेच आम्ही हे आईस योगाचं जे शो आहे ते उत्तमरित्या आम्ही सगळ्यांसमोर करू शकलो, ते त्यांच्या मार्गदर्शनामुळेच. आणि सगळ्यांनीच योगा करा आणि निरोगी राहा, एवढंच मी सांगतो. धन्यवाद. वेळ झाली पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, लगेचच परत येतोय. पाहत रहा क्रीडांगण. आपले असंख्य विद्यार्थी नवीन नवीन तयार होवत, आमची हीच इच्छा आहे. खरं तर रिदमिक योगा म्हटल्यानंतर गाणं आणि योगा यांचा हे संकर आहे. गाण्याचा मानवी शरीरावर मनावर खूप मोठा इम्पॅक्ट होतो, तसाच योगाचाही होतो. तर विशेष करून रिदमिक योगाचे वेगळे असे आपण काय फायदे सांगाल? रिदम म्हणजे ठेका आणि नाचणं हे प्रत्येकाला आवडतं आणि नाचणं आणि आनंद ह्याचा एकमेकाशी संबंध आहे. तेव्हा रिदमिक योगा केल्याने एकाकार स्थिती प्राप्त होते. दुसरी गोष्ट म्हणजे कार्डिओ रेस्पिरेशन वाढल्यामुळे हा जो व्यायाम प्रकाराकडे बघितलं तर 200 कॅलरीज बर्न होतं. जर 20 मिनिट्स जर आपण रिदमिक योगा करतोय तर साधारण 200 कॅलरीज बर्न होतं, म्हणजे वेट रिडक्शनसाठी सुद्धा याचा फायदा होईल. दुसरी गोष्ट म्हणजे डान्स जे नृत्य आहेत किंवा अनेक विविध प्रकारचे जे आळस आहे समजा कुणाला, तर त्याच्यासाठी आळसातून बाहेर काढण्यासाठी हा एक प्रकार जो आहे ताजेतवाना करतो. मुलांची चंचलता घालवणारा हा प्रकार आहे. त्याच्यामुळे रिदमिक योगा एक ताल आहे आणि नाद आहे. त्याच्यामध्ये खूप एक नृत्याचाच प्रकार, नृत्य जसं असतं त्याच पद्धतीचं आहे, परंतु ह्याच्यामध्ये आसनं आहेत, योगासनं आहेत, म्हणजे कुठेतरी एक ठहरावसुद्धा आहे. म्हणजे जेव्हा आपण बीट्सवरती करत असतो आणि एखादी डान्स स्टेप्स घेतो त्याऐवजी आपल्याला आसनाची कंप्लीट पोझिशन घ्यायची असते, परंतु ही पोझिशन्स प्राप्त करण्यासाठी आपल्याला योगासनं येणं महत्त्वाचं असतं. तर योगासनाचं बेसिक ट्रेनिंग झाल्याशिवाय रिदमिक योगा चांगलं जमू शकत नाही. लहान मुलांना सुद्धा योग साधना मिळावी किंवा त्यांना हे शिक्षण मिळावं म्हणून शाळातून अनेकविध उपक्रम या अगोदरही सरांनी राबवलेत. तर शाळा त्यांना कशा प्रकारे सहकार्य करतात, पालक त्यांना कसं सहयोग करतात, हे आपण त्यांना विचारूया. शाळांमधून जेव्हा आम्ही योग शिबिरं घेतो तेव्हा एका दिवसाला आम्ही जवळजवळ 5 ते 6 शाळासुद्धा करतो. प्रत्येक शाळेमध्ये 2-3 हजार ते 5,000 पर्यंत विद्यार्थी असतात आणि विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत असतात आणि प्रत्येक आसनाला, प्रत्येक प्राणायामाला दाद देतात आणि आम्ही त्यांना ते त्यांच्या अंगवळणी लागावं म्हणून आम्ही त्या विद्यार्थ्यांमधले काही विद्यार्थी निवडतो, त्यांना प्रशिक्षण देतो, शिक्षकांना प्रशिक्षण देतो आणि ती पुढे त्यांचं रेग्युलर राहावं योग शिक्षण म्हणून प्रयत्नरत असतो. आपल्या विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आपण कसे प्रयत्न केलेत? कारण व्यासपीठ मिळालं तरच एखादा विद्यार्थी स्वतः मोटिवेट होऊन हे कार्य करायला प्रेरित होईल. तर त्यासाठी आपण काय प्रयत्न करता? मी गेली कित्येक वर्ष योगासनांचे कोर्सेस राबवतो. माझ्याकडे 21 दिवसाचा शॉर्ट टर्मपासून 6 महिने वार्षिक कोर्सेस आहेत. त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी आज कोर्स करत आहेत, शिक्षक तयार होत आहेत माझ्याकडे चांगल्या पद्धतीने आणि ते समाजोपयोगी काम करत आहेत. त्याशिवाय रिदमिक योगा, आईस योगा हे सगळे कॉन्सेप्ट मी त्यांना समजावून सांगत आहे. शिवाय आमच्याकडे ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत. माझ्याकडे दिवसभरातून 9 बॅचेस जे आहेत ते माझे ओपन आहेत. सर्वजण त्याचे लाभ घेत आहेत आणि अनेक जणांना त्याचे फायदे होत आहेत योगासनांचे. योगासने प्राणायाम करून बऱ्याच लोक जे आहेत ते आजारमुक्त झालेले आहेत. खूप लोकांचे डायबेटिक, त्यानंतर स्त्रियांचे जे PCOD प्रॉब्लेम्स आहेत, थायरॉईड आहे, हृदयासंबंधी जे प्रॉब्लेम्स आहेत, नी पेन आहे, मेजर बॅक प्रॉब्लेम्स आहेत, असे मेजर जे आजार आहेत ते लोकांचे बरे होत आहेत योगासनाने आणि त्याचे आम्हाला खूप फायदे होत आहेत.
योगा इज अ बेस्ट मेडिसिन असं म्हणतात ते काही खोटं नाही. खरंच आजारापासून मुक्तता मिळवायची असेल तर औषधाशिवाय आपण योगा करून सुद्धा त्यापासून दूर राहू शकतो, हे आपल्याला आता कळलं. सर इथे वेळात वेळ काढून आले आणि रिदमिक योगा, त्याचे फायदे, हे सगळं त्यांनी आपल्याला सांगितलं. त्याबद्दल प्रवीण सरांचे कार्यक्रमात मी मनपूर्वक आभार मानते. थँक्यू व्हेरी मच. तर हा होता क्रीडांगणचा आजचा भाग. आत्ता आपली रजा घेते. पुढे भेटूया पुढच्या रविवारी पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.